नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतोय. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन, जी की पब्लिक सेक्टर बँक आहे. पंजाब नॅशनल बँक म्हणजे सेकंड लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक म्हटलं जाईल इंडियामधली. हिच्यामध्ये जे काही लोकल बँक ऑफिसर असतो याची रिक्रुटमेंट जे आहे ते आलेली आहे. जवळपास ऑल इंडियाचा जर विचार केला तर यामध्ये 545 वॅकन्सी त्यांनी अनाऊन्स केलेला आहे आणि यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला जे आहे जवळपास 67 वॅकन्सीज आहे. ओके, मग या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, नंतर एक्सपिरियन्स जो आहे तो किती वर्षाचा लागतो, नंतर आता ह्या जे काही पोस्ट आहे समजा LBO, नंतर CBO, नंतर GBO. ओके, या तीन ज्या पोस्ट आहे या साधारणतः प्रोबेशनरी ऑफिसर इक्विव्हॅलंट आहे. मग या ठिकाणी सर्कल बेस ऑफिसरची सुरुवात जी आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने केली आणि त्याच धर्तीवर ज्या काही नॅशनलाइज बँक आहे या म्हणजे पंजाब नॅशनल बँक असेल, नंतर बँक ऑफ बरोदा असेल, नंतर इतर इको बँक असेल, पंजाब अँड सिंध बँक असेल, यांनी LBO ची रिक्रुटमेंट काढली. नंतर सेंट्रल बँक जे आहे यांनी LBO ची रिक्रुटमेंट काढलेली नाहीये, यांनी GBO ची झोनल बँक ऑफिसरची रिक्रुटमेंट काढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आता ही जी रिक्रुटमेंट आलेली आहे या रिक्रुटमेंटसाठी कोणकोणत्या बँकेचा एक्सपिरियन्स कन्सिडर केला जातो. जर आपण समजा महाराष्ट्रातून जर येतो तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही समजा कोऑपरेटिव्ह बँक आहे त्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कोणता एक्सपिरियन्स या ठिकाणी लागू होतो. नंतर या ठिकाणी महाराष्ट्रातून अप्लाय करतो तर आपल्याला महाराष्ट्रामधील जी काही लँग्वेज आहे कोणत्या लँग्वेजची LPT आपल्याला द्यावी लागेल. ओके, नंतर एज क्रायटेरिया काय आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, या सगळ्या गोष्टी मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला इथे क्लिअर करणार आहे. आणि या ठिकाणी जे काही समजा जॉब करणारे विद्यार्थी आहे ऑलरेडी बँकिंग सेक्टरमध्ये त्यांच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, ज्यांच्याकडे मिनिमम एका वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी. तर चला आज आपण सुरुवात करूया इम्पॉर्टंट डेट पासून विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता साधारणतः 20 जुलैपासून ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. ओके, ज्यांचं समजा 20 जुलैपासून ऍप्लिकेशन चालू झाले आणि लास्ट डेट जी आहे ते ऍप्लिकेशन करण्याची ती आहे साधारणतः या ठिकाणी 9/8/2026. ओके, तर 9/8/2026 पर्यंत या ठिकाणी अप्लाय करता येणार विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग जी काही एक्झाम्स आहे ती एक्झाम कधी आहे, साधारणतः या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026 मध्ये काय होणार आहे तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केल्या जाणार आहे. या ठिकाणी प्री आणि मेन्स आहे का, नाही, ओनली या ठिकाणी सिंगल एक्झाम आहे आणि नंतर इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमची ज्या स्टेटसाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे त्या स्टेटची लोकल लँग्वेजची तुमची टेस्ट होईल. लोकल लँग्वेज टेस्टमध्ये काय होईल या ठिकाणी मी पुढे क्लिअर करणार आहे, तुम्हाला काय काय गोष्टी या ठिकाणी क्लिअर करायच्या. मग या ठिकाणी वॅकन्सीज किती आहेत, वॅकन्सीचा जर विचार केला तर ऑल इंडियाचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर ऑल इंडियाचा वॅकन्सी ज्या आहेत त्या आहे 545. ओके, तर 545 वॅकन्सी आहे आणि हा जो जॉब आहे लोकल बँक ऑफिसरचा आहे. म्हणजे या ठिकाणी जो काही समजा प्रोबेशनरी ऑफिसरला सॅलरी आहे, फॅसिलिटीज आहे, सर्कल बेस ऑफिसरला ज्या काही समजा सॅलरीज आहे, फॅसिलिटीज आहे, किंवा GBO ला ज्या वॅकन्सी सॅलरी आहे किंवा फॅसिलिटीज आहे त्याच फॅसिलिटी या ठिकाणी लोकल बँक नॅशनलाइज बँकेच्या लोकल बँक ऑफिसरला असते. ओके, साधारणतः सॅलरी जी आहे 85,990 पर मंथ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. याच्या सोबतच जे की आहे डिअरनेस अलाउन्स असेल, नंतर CCA असेल, नंतर HRI असेल, लीज अकोमोडेशन असेल, लिव्ह फेअर कन्सेशन असेल, मेडिकल इन्शुरन्स, नंतर रिटायरमेंट बेनिफिट्स अँड अदर परक्युसाइट्स शॅल बी ॲज बँक रूल्स. यानुसार अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, या फॅसिलिटीचा फायदा घ्यायचा आहे जॉबला लागल्यानंतर. ओके, तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वॅकन्सी जे आहे ते या ठिकाणी क्लिअर केल्या. आता महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्राच्या वाट्याला किती वॅकन्सीज आहे, मग कॅटेगरी वाईज वॅकन्सी आणि स्टेट वाईज वॅकन्सी या ठिकाणी क्लिअर केलंय. महाराष्ट्राच्या वाट्याला जर आपण डिसेंडिंगचा विचार केला समजा सर्वाधिक वॅकन्सी ज्या आहेत त्या आहे आसाम राज्याला. ओके, आसाम राज्याला सर्वाधिक वॅकन्सी या ठिकाणी आहे 85. ओके, आणि नंबर 2 वॅकन्सी आहे वेस्ट बंगालला जवळपास 80 आणि नंबर 3 वॅकन्सी आहे कर्नाटकाला 78 आणि गुजरातला आहे 77. ओके, आणि महाराष्ट्राचा जर विचार केला या ठिकाणी तर महाराष्ट्राला किती वॅकन्सीज आहे तर महाराष्ट्राला आहे 67. मग यामध्ये कॅटेगरी वाईज जर आपण समजा बायपॅकेज केला तर SC आहे 12, नंतर ST 10, नंतर OBC 7, EWS 14. ओके, आणि जनरल कॅटेगरी आहे 24.
नंतर ओसी ला 2 आहे, HI ला 1 आहे, VI ला 1 आहे, ID ला 1 आहे आणि टोटल आहे इकडे PWDच्या 5 वॅकन्सीज. ओके, तर महाराष्ट्राला 67 वॅकन्सी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातून जे अप्लाय करणारे, समजा ज्यांचं मराठीमध्ये एज्युकेशन झालेलं आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये अप्लाय करता येणार आहे. ठीक आहे, मागच्या वर्षीचा रिझल्ट जो आहे साधारणतः एक महिनाभरापूर्वी लागला. त्यामध्ये आपले 2 विद्यार्थी जे आहे LBO म्हणून सिलेक्ट झाले. यामध्ये समाधान धात्रक नावाचा विद्यार्थी आणि जे काही समजा ऋतुजा जे आहे ती नावाची विद्यार्थी जे आहे आपली या ठिकाणी काय झाली, सिलेक्ट झाली विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे झालं वॅकन्सीज कॉलम. ओके, मग या ठिकाणी वॅकन्सी जे आहे ते क्लिअर केले आपण. आता या ठिकाणी अब्रिव्हिएशन दिलेलं आहे SCचं, STचं, नंतर OBCचं, हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती असतं. आता पुढे जे आहे वॅकन्सी ऑफ 1 स्टेट ओनली. आपल्याला जरी समजा 2 स्टेटची लँग्वेज येत असेल तर आपल्याला एका स्टेटला अप्लाय करता येणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे आपल्याला एका स्टेटला अप्लाय करता येईल, 2 स्टेटला अप्लाय करता येणार नाही. जर तुम्ही 2 स्टेटला अप्लाय केलं तर एका स्टेटचा तुमचा फॉर्म जो आहे किंवा तुमचा फॉर्मच जो आहे तो त्या ठिकाणी काय होईल, कॅन्सल होईल. त्यामुळे लक्षात ठेवा एकाच ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. आणि जॉबला लागल्यानंतर साधारणतः ज्या ठिकाणी ज्या सर्कलमध्ये तुम्हाला जॉबची पोस्टिंग दिलेली आहे त्या ठिकाणी कॅन्डिडेट विल बी पोस्टेड विदिन द सिलेक्टेड स्टेट. ज्या स्टेटला तुम्ही सिलेक्ट केलं त्याच ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग दिलं जाईल. आणि मिनिमम तुम्हाला त्या ठिकाणी किती वर्ष कंप्लीट करायचे, तर 9 वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग दिलेली आहे, ज्या एरियामध्ये स्टेटमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी. नंतर तुमचं प्रमोशन झालं समजा SMG स्केल 4 म्हणून, तेव्हाच तुमची काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर एका स्टेटला तुम्हाला ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करता त्याच स्टेटमध्ये त्याच सर्कलमध्ये तुम्हाला 9 वर्ष जॉब कंपल्सरी करायचं आहे. त्या ठिकाणून ट्रान्सफर होणार नाही जोपर्यंत तुम्ही स्केल 4 म्हणून प्रमोशन होत नाही तोपर्यंत. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी एकाच स्टेटला तुम्हाला अप्लाय करता येणार आहे आणि 9 वर्ष एकाच स्टेटमध्ये किंवा ज्या सर्कलमध्ये तुम्हाला जॉब दिलाय त्या स्टेटला तुम्हाला काय करायचंय, जॉब करायचा आहे. मग एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला दिलेला आहे की आपण ज्या स्टेटला अप्लाय करतोय, समजा त्यांनी सांगितलं ऍप्लिकेशन कॅन बी सबमिटेड ओनली फॉर 1 स्टेट. ओके, एकाच स्टेटला तुम्हाला अप्लाय करता येणार आहे आणि ज्या स्टेटला अप्लाय तुम्ही करताय प्रोफिशियन्सी इन द स्पेशल लँग्वेज ऑफ द स्टेट फॉर विच ऑफ द दे अप्लाय. ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करता त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला रीडिंग करता आली पाहिजे, रायटिंग करता आली पाहिजे आणि स्पीकिंग करता आली पाहिजे. जसं की एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्रासाठी अप्लाय करता तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज आहे मराठी. मराठी तुम्हाला लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. ती टेस्ट जर तुम्ही पास झाला तरच तुम्हाला काय होईल, पुढे तुम्हाला जॉब भेटेल. पण ज्या विद्यार्थ्यांचं समजा 10वी 12वीला मराठीमध्ये एज्युकेशन झालेलं आहे, त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, त्यांना लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे नाहीये त्यांनाच ही टेस्ट द्यायची आहे, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर हा झाला बेसिक रिक्वायरमेंट जे आहे तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्या पोस्टचं. ओके, मग एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे. ओके, आता नॅशनॅलिटी इंडियन पाहिजे. नंतर तुम्ही या ठिकाणी बघा, आता एज क्रायटेरिया जो आहे तो कसा आहे बघा. एज क्रायटेरिया मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम 30 वर्षापेक्षा जे काही जनरल EWS आणि EWS चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 30 वर्षापेक्षा जास्त नाहीये. पण ओबीसी साठी जे आहे साधारणतः या ठिकाणी 3 वर्ष इन्क्रीज करून घ्या. नंतर SC आणि ST यांच्यासाठी साधारणतः 5 वर्ष जे आहे इन्क्रीज करून घ्या आणि PWD कॅन्डिडेट जे आहे यांच्यासाठी साधारणतः 10 वर्ष जे आहे ते काय होतात, वाढून भेटतात. ओके, मग अप्लाय करताना आपल्याला या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे लोकल बँक ऑफिसरचं ऍप्लिकेशन करताना, हे सगळे सर्टिफिकेट जे आहे कॅन्डिडेट मस्ट पोस्ट व्हॅलिड मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला काय करायचे त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे जेव्हा तुम्ही अप्लाय करणार आहात तेव्हा. लोकल लँग्वेजच्या बाबतीत काय सांगितलं बघा, या ठिकाणी कॅन्डिडेट मस्ट बी प्रोफिशियंट रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग. ओके, इन द स्पेसिफाईड लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट फॉर विच दे आर अप्लाइंग. ओके, आता तुम्ही ज्या स्टेटला अप्लाय करणार, मी पहिलेच सांगितलं तुम्हाला ज्या राज्याची लँग्वेज समजा आपली ऑफिशियल लँग्वेज मराठी आहे तर मराठी तुम्हाला बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. पण कोणासाठी, ज्यांचं 10वी आणि 12वीला मराठी नाहीये त्यांच्यासाठी हा मुद्दा आहे. क्लिअर आहे. चला पुढे बघा. आता पुढे एजचा क्रायटेरिया जो आहे तो आपण या ठिकाणी क्लिअर केला विद्यार्थी मित्रांनो. मग आता पुढे बघा, एज्युकेशन एक्सपिरियन्स जो आहे साधारणतः एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते बघा. आता ग्रॅज्युएशन तर आपण झालंय की ग्रॅज्युएशन तुम्हाला पाहिजे. एज क्रायटेरिया जो आहे तो या ठिकाणी क्लिअर केला. ग्रॅज्युएशन रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीचं तुमचं कंप्लीट पाहिजे. ओके,
नंतर या ठिकाणी एक्सपिरियन्स कसा पाहिजे, आता हा मुद्दा जो आहे एकदम महत्वाचा आहे, लक्ष घ्या विद्यार्थी. ओके, आता याला लॅटरल एंट्री म्हटले जाते. काय म्हटले जाते? लॅटरल एंट्री. म्हणजे एक्सपिरियन्स बेसवर ज्या एक्झाम येतात त्याला तुम्ही जे काही फॉर्म भरतात त्याला काय म्हणतात? लॅटरल एंट्री केल्या जाते बँकेमध्ये. म्हणजे इतर बँकेचा एक्सपिरियन्स घेऊन दुसऱ्या बँकेमध्ये काय करणे? एंट्री करणे. ओके, फ्रेश ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतो का? नाही. ज्याला एक्सपिरियन्स आहे तोच विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. ओके, आता कॅन्डिडेट मस्ट पोजेस अ मिनिमम ऑफ 1 year पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स इन अ क्लेरिकल. आता मिनिमम 1 yearचा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला तुमचं शिक्षण झाल्यानंतर. कशाचा? क्लेरिकलचा. ओके, नंतर ऑफिसर केडरचा इन एनी शेड्यूल कमर्शियल बँक ऑर शेड्यूल कमर्शियल बँक मध्ये ज्या बँका येतात त्या, मग रिजनल रूरल बँक. ओके, लिस्टेड इन अ सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 नुसार ज्या काही बँका शेड्यूल कमर्शियल मध्ये येतात ते विद्यार्थी जे समजा त्यांच्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, मग या ठिकाणी आयडीबीआय जे आहे शेड्यूल कमर्शियल बँक आहे का? आहे. ज्यांचा एक्झिक्युटिव्हचा एक्सपिरियन्स आहे ते इथे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. खूप सारे आयडीबीआय मध्ये आपले जॉब करतायत, जे एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब करतात ते एलबीओ साठी अप्लाय करू शकतात. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. नंतर जे काही समजा डोंबिवली नागरी सहकारी बँक असेल, ठाणे जनता सहकारी बँक असेल TGSB, नंतर नागपूर जनता सहकारी असेल, नंतर जळगाव जनता सहकारी असेल, या ठिकाणी सुद्धा जॉब करणारे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक असेल, या सुद्धा शेड्यूल कमर्शियल बँकामध्ये येतात. या सर्व विद्यार्थी जे शेड्यूल कमर्शियल बँकमध्ये अप्लाय सध्या जॉब करतायत आणि एज मध्ये बसतायत ते एलबीओ साठी अप्लाय करू शकतात. आपल्या आयडीबीआय मध्ये जास्त विद्यार्थी आहे एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत, तर या ठिकाणी तुम्ही एलबीओ म्हणून काय करू शकतात? या ठिकाणी अप्लाय करू शकतात. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे प्रूफ ऑफ प्रायर एक्सपिरियन्स. ओके, एक्सपिरियन्सचा जो आहे प्रूफ तुम्हाला काय करायचं आहे? त्या ठिकाणी जो काही फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला शो करावा लागेल किंवा अपलोड करावा लागेल. हे लक्षात घ्या. ओके, नंतर जर्नलिस्ट ऑफिसर ऑफ पंजाब नॅशनल बँक, त्यांनी सांगितलं की जो काही जॉब आहे तो जर्नलिस्ट ऑफिसर पंजाब नॅशनल बँकेचा जसा आहे तसाच हा एलबीओचा जॉब आहे, एक क्लिअर करून दिलेला आहे. ठीक आहे, चला पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो. हे झालं जॉब रिलेटेड एक्सपिरियन्स. नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, नंतर एज क्रायटेरिया, याबद्दल मी या ठिकाणी काय केलं? क्लिअर केलं. नंतर कट ऑफ फॉर एलिजिबिलिटी. ओके, मग तुम्हाला डेट कोणता दिलेला आहे या ठिकाणी एलिजिबिलिटीच्या? तर साधारणतः या ठिकाणी त्यांनी सांगितलं की 1/7/2026 पर्यंत एज क्रायटेरिया, एज्युकेशन क्रायटेरिया आणि एक्सपिरियन्स क्रायटेरिया तुम्ही फुलफिल केला तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल. ओके, 9/8/2026 पर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहे? फुलफिल करायच्या आहे फॉर्म भरताना. ओके, नंतर हा झाला कट ऑफ डेट फॉर एलिजिबिलिटी. एलिजिबिलिटीसाठी जो काही कट ऑफ दिला आहे तो. नंतर इकडे खाली इन्फॉर्मेशन सांगितलेली त्यांनी की पर्सेंटेज, CGPA याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली. नंतर 54.99 असेल तरी 54च कन्सिडर केल्या जाईल. ओके, 55 कन्सिडर केल्या जाणार नाही. ओके, त्यांनी सांगितलं रिझल्ट ऑफ द क्वालिफिकेशन प्रिव्हाइड मस्ट हॅव बीन डिक्लेअर्ड ऑन बिफोर 9/8. जे काही समजा रिझल्ट असेल, एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला 9/8/2026 च्या अगोदरचा पाहिजे तरच तुम्हाला काय करता येईल? फॉर्म भरता येईल. ओके, तर हे झालं कट ऑफ डेट फॉर एलिजिबिलिटी विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यांनी सांगितलं इथं पर्सेंटेजचा क्रायटेरिया मी अगोदरच क्लिअर करून दिला. 59.99 म्हणजे 59च आणि त्याच्यावर 1% जरी कमी असेल तर त्याला 60 कन्सिडर केला जाणार नाहीये. मग एज रिलॅक्सेशन जे आहे तुम्हाला क्लिअर करून दिलं होतं पहिले. या ठिकाणी SC साठी 5 वर्षाचा आहे, नंतर ओबीसी जे आहे नॉन क्रिमिनल त्यांच्यासाठी 3 वर्षाचा आहे आणि जे काही PWD कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी 10 वर्षाचं काय आहे? एज रिलॅक्सेशन आहे. ओके, नंतर जे काही समजा 1984 मधले दंगलीतले अफेक्टेड लोक आहे यांच्यासाठी 5 वर्षाचं जे आहे साधारणतः काय आहे? एक्स रिलॅक्सेशन आहे. क्लिअर आहे? तर हे झालं क्लिअर. ओके, नंतर नॉन क्रिमिनल बाबतीत सांगितलेलं आहे. काय सांगितलं या ठिकाणी? कॅन्डिडेट बिलॉंग टू ओबीसी कॅटेगरी बट कमिंग अंडर क्रिमिनल अँड ऑर इफ देअर कास्ट डज नॉट फाइंड प्लेस इन द सेंट्रल लिस्ट आर नॉट एंटायटल्ड टू ओबीसी रिझर्वेशन. दे शुड इंडिकेट देअर कॅटेगरी ॲज अनरिझर्व इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. जर तुम्ही ओबीसी मध्ये असाल आणि तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा किंवा 12 लाखापेक्षा जी नवीन लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ओबीसी मधून फॉर्म भरता येणार नाहीये. तुम्हाला त्या ठिकाणी अनरिझर्व कॅटेगरी मधून फॉर्म भरावा लागेल. हे लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे. नंतर या ठिकाणी अदर प्रोव्हिजन मध्ये काय सांगितलेलं आहे? अदर प्रोव्हिजन, आता इंटरव्ह्यू जे आहे साधारणतः 8/8/2026 ॲट टाइम इंटरव्ह्यू अँड एनी स्टेज ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस आर रिक्वायर्ड बाय बँक following which they will not be allowed to be appear the interview.
देअर कॅन्डिडेट्स इज लायबल टू बी रिजेक्टेड. जर एखादी गोष्ट जरी तुम्ही फुलफिल करताना चुकीची भरली तर तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल, रिजेक्ट केलं जाईल, हे लक्षात ठेवा. अदर प्रोव्हिजन काय सांगितलं त्यांनी या ठिकाणी, जर पंजाब नॅशनल बँकेमध्ये तुम्ही अगोदर जॉब करत होता आणि तुम्ही रिझाईन केलं किंवा व्हीआरएस घेतलेली आहे तर तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेचा एलबीओचा फॉर्म भरता येणार नाहीये. ओके, सरळ सरळ या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, किंवा टर्मिनेट केलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाहीये. नॉट एलिजिबल टू अप्लाय. एक्स सर्व्हिसमॅनच्या बाबतीत सांगितलेलं आहे, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीच्या बाबतीत सांगितलेलं आहे, ऑर्थोपेडिकली चॅलेंज लोकोमेटरच्या बाबतीत सांगितलेलं आहे, याच्याबद्दल मी काही चर्चा करत नाही. नंतर लेप्रोसी क्युरियर पर्सन याच्याबद्दल बोललेलं आहे, सेरेब्रल पाल्सी बद्दल बोललेलं आहे. हे सगळं व्हीआय जे काही समजा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहे यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, आपल्याला महत्वाची इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण बघूया या ठिकाणी. ओके, जे जनरल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी आता इकॉनॉमिक विकर सेक्शन जे आहे हे ईडब्ल्यूएचचं रिझर्वेशन कोण घेऊ शकतो याच्याबद्दल मी या ठिकाणी क्लिअर करून देतोय. ओके, तर या ठिकाणी 5 एकर ऍग्रिकल्चर लँड अँड अबोव त्याच्यापेक्षा जर जास्त असेल समजा तरी आता घेता येणार नाही इथं रिझर्वेशन. नंतर रेसिडेन्शियल फ्लॅट जो आहे 1000 स्क्वेअर फूटपेक्षा जास्त नाही पाहिजे. नंतर रेसिडेन्शियल प्लॉट जो आहे 100 स्क्वेअर आणि त्याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे. आणि रेसिडेन्शियल प्लॉट जो आहे तो साधारणतः 200 स्क्वेअर ऍड किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला घेता येणार नाहीये. तर हे झालं काय इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं, ज्याला रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा. याच्या आतमध्ये जर तो विद्यार्थी असेल तर तो विद्यार्थी या ठिकाणी काय करू शकतो, फायदा घेऊ शकतो. आणि इन्कम फॉर द फायनान्शियल इयर प्रायर टू द इयर ऑफ ऍप्लिकेशन्स. ओके, फायनान्शियल इयर मध्ये तुम्हाला दरवर्षी काय करायचं, ओबीसी ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट जे आहे दरवर्षी रिन्यू करायचे. साधारणतः 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंत तुमचं जे काही सर्टिफिकेट काढलेलं आहे ते काय त्या ठिकाणी इलिजिबल असतं, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे झालं काय की या ठिकाणी इकॉनॉमिकल विकर शिक्षण ज्याला त्या रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा आहे त्याच्यासाठी. आता सर्वात महत्वाचं सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, या ठिकाणी सब्जेक्ट किती आहे. ओके, तर सिलेक्शन प्रोसेस जे आहे साधारणतः या ठिकाणी तुम्हाला किती पेस मधून जायचे, तर साधारणतः 4 पेस मधून जायचे. या ठिकाणी ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार तुमची, नंतर स्क्रीनिंग टेस्ट होणार, नंतर एलपीटी होणार आणि लास्टला इंटरव्ह्यू होणार आहे. ठीक आहे, द बँक रिझर्व द ऑब्सोल्यूट राईट टू डिसाइड whether all or any of these modes shall be adapted for selection for the notified post. Okay, eligible candidate will be required to appear for an online written test. The structure of the test shall be as follow. Okay, तर रिटर्न टेस्ट जे आहे याचं स्ट्रक्चर कसं आहे, पीएनबी एलबीओचं यामध्ये रिझनिंग आणि कॉम्प्युटर अप्टिट्यूड जे आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 25, मार्क 25 आणि टाइम दिलेला आहे 35 मिनिट्स विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला डीआय डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन जे आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 25, मार्क 25 आणि टाइम 35 मिनिट विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर इंग्लिश लँग्वेज जे आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 25, मार्क 25, टाइम दिलेला आहे 25 मिनिट. ओके, चला पुढे क्वांटिटी अप्टिट्यूड जे आहे, डीआय आणि क्वांटिटी अप्टिट्यूड हे दोन्ही सब्जेक्ट या ठिकाणी ऍड केलेले आहे. तर साधारणतः 25 क्वेश्चन 25 मार्क, टाइम दिलेला 35 मिनिट. आणि लास्ट जनरल इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेस जो आहे 50 क्वेश्चन आहे, 50 मार्क आहे आणि टाइम दिलेला आहे 50 मिनिट. ओके, जर आपण विचार केला तर क्वेश्चन आहे साधारणतः 200 आणि मार्क सुद्धा 200 आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे, देयर विल बी निगेटिव्ह मार्क आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. एक क्वेश्चन जर तुमचा रॉंग झाला तर 1/2 मार्क जो आहे तुमचा काय होईल, डिडक्ट होईल विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी एक्झामचा पॅटर्न, नंतर सिलेक्शनची प्रोसेस या ठिकाणी तुमच्यासोबत क्लिअर केलं. नंतर मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहे, निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे, 40% जे आहे जनरल आणि ईडब्ल्यूएस ला मिनिमम मार्क घ्यावे लागतात. आणि जे काही समजा एससी आणि एसटी ह्या कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहे यांच्यासाठी 35% रिझर्व कॅटेगरीसाठी आहे. ओके, चला पुढे ऑनलाईन अप्लिकेशन अँड डॉक्युमेंट सबमिटेड बाय द रिटर्न टेस्ट क्वालिफाईड कॅन्डिडेट्स शॅल बी बँक प्रायर टू द कंडक्ट लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ओके, जे विद्यार्थी समजा रिटर्न टेस्ट पास झाले, स्क्रीनिंग टेस्ट पास झाले, त्यांची एलपीटी होईल. ओके, आता एलपीटी तुम्हाला पास करायची आणि एलपीटी कशी असेल बघा. एलपीटी कोणाची होईल, ज्या विद्यार्थ्यांचं 10वी किंवा 12वीला या ठिकाणी जर तुमचं समजा लोकल लँग्वेज असेल तर तुम्हाला इथे तुम्हाला टेस्ट देण्याची गरज नाही. ज्यांचं समजा 10वी 12वीला लोकल लँग्वेज नाहीये त्या विद्यार्थ्यांना इथे तुम्हाला काय करावं लागेल, एलपीटी द्यावी लागेल. ओके, मग एलपीटी मध्ये काय होईल, मी तुम्हाला पहिले पण सांगितलं, तुम्हाला ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय केलं त्या स्टेटची लोकल लँग्वेज रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग करता आली पाहिजे. क्लिअर आहे. तर हे झालं लोकल लँग्वेज टेस्टच्या बाबतीत. ओके, चला पुढे बघा.
आता या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे याचं कसं आहे वेटेज, तर पर्सनल इंटरव्ह्यूचा जर विचार केला तर या ठिकाणी इंटरव्ह्यू जो आहे साधारणतः किती मार्काचा तुमचा होईल, तर इंटरव्ह्यू जो आहे साधारणतः 50 मार्काचा असेल. पर्सनल इंटरव्ह्यू किती मार्काचा, 50 मार्काचा इंटरव्ह्यू असेल. ओके, त्यापैकी समजा 45 जे आहे जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस यांना कमीत कमी 45% मार्क घ्यावे लागतील. आणि जे काही समजा SC ST जे विद्यार्थी आहे समजा यांच्यासाठी जर विचार केला आपण समजा तर 50 मार्कापैकी मिनिमम क्वालिफाय मार्क जे आहे इंटरव्ह्यू शॅल बी 45. कशासाठी, SC ST साठी. आणि जे काही समजा जनरल ईडब्ल्यूएस आहे त्यांच्यासाठी 50% इंटरव्ह्यू मध्ये घेणं गरजेचं आहे, म्हणजे 25 मार्क 50 पैकी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ओके, मग आता यांनी सांगितलं कॅन्डिडेट्स हु फेल टू ऑब्टेन द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स, जर मिनिमम मार्क नसेल तर त्याला इंटरव्ह्यू मधून काय केलं जाईल, डिस्क्वालिफाय केल्या जाईल. ओके, आणि LPT सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचं समजा लोकल लँग्वेज नाहीये त्यांना LPT सुद्धा पास करावं लागेल. जर LPT तुम्ही पास नाही झाले तर तरी सुद्धा तुम्हाला रिजेक्ट केल्या जाईल. क्लिअर आहे. तर फायनल सिलेक्शन कसं असेल, या ठिकाणी फायनल सिलेक्शन जे आहे साधारणतः ऑनलाईन रिटर्न टेस्ट होईल, नंतर पुढे पर्सनल इंटरव्ह्यू होईल तुमचा. ओके, आणि LLPT जी आहे ती क्वालिफाईंग असेल हे लक्षात ठेवा, पण ती क्वालिफाईंग करणं कंपल्सरी आहे. ओके, जर तुम्ही LLPT फेल झाला तर तुमचं या ठिकाणी डिस्क्वालिफाय, तुम्हाला रिजेक्ट केल्या जाईल जॉब मधून. क्लिअर आहे. ओके, चला तर हे झालं पूर्ण पर्सनल इंटरव्ह्यू नंतर LLPTच्या बाबतीत जे आहे पूर्ण या ठिकाणी काय केलं, क्लिअर केलं. ओके, चला पुढे स्टेट वाईज कॅटेगरी वाईज नंतर तुम्हाला त्याच्यानुसार काय होईल, तुमचं स्टेट वाईज कॅटेगरी वाईज जे आहे ऍग्रिगेट मार्क्स नुसार तुमचं काय होईल, सिलेक्शन होईल. नंतर तुम्हाला त्या ठिकाणी जॉब जे आहे त्या ठिकाणी भेटेल. ओके, चला नोट, लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जे आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू जे आहे ते काय करतील, तुम्हाला एकाच दिवशी कंडक्ट केला जाईल असं सांगितलं जाईल. मे बी कंडक्टेड ऑन कन्झिक्युटिव्ह डेज, म्हणजे एका नंतर एक डेला या ठिकाणी काय केलं जाईल, कंडक्ट केला जाईल इंटरव्ह्यू आणि LLPT. ओके, आता एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते कुठे कुठे आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर आहे ते आपण बघूया. ऑल इंडियाचा आपल्याला गरज नाहीये, आपण महाराष्ट्रामधून अप्लाय करतोय. तर या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर आणि नाशिक सुद्धा आहे. पुणे, कोल्हापूर, नंतर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली, नांदेड, नंतर अमरावती आणि धुळे हे महाराष्ट्रामध्ये इत्यादी सेंटर आहे. सिंगल एक्झाम आहे, डबल एक्झाम देण्याची गरज नाहीये. ओके, तर एक्झाम सेंटरच्या बाबतीत या ठिकाणी तुमचं क्लिअर झालेलं विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग आता पुढे बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, गाईडलाईन्स दिलेला आहे पर्सन विथ बेंचमार्क आणि डिसेबिलिटीच्या. जे काही समजा PWD कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी गाईडलाईन्स आहे, हे एक्सप्लेन करण्याची गरज नाही वाटत मला पूर्णपणे. आता हे कॅन्डिडेट लोकोमोटर डिसेबिलिटीसाठी आहे, हे पण एक्सप्लेन करण्याची गरज वाटत नाहीये. नंतर जे काही समजा ज्यांना रायटिंग मध्ये डिफिकल्टी आहे यांच्यासाठी दिलेलं आहे. नंतर लिस्ट डॉक्युमेंट टू बी प्रोड्यूस बिफोर ॲट द टाइम ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागते या ठिकाणी दिलेले आहे, तर ते तुम्ही बघून घ्या. जेव्हा इंटरव्ह्यूची वेळ येईल त्यावेळेस आपण सांगू. ओके, हे पण मला एक्सप्लेन करण्याची गरज वाटत नाही या ठिकाणी. ओके, चला पुढे आता नोट दिलेली आहे, कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड टू अपियर फॉर द इंटरव्ह्यू इफ इशी फेल्स टू प्रोड्यूस द रिलेव्हंट एलिजिबिलिटी डॉक्युमेंट ॲज मेन्शन अबोव. ओके, जर तुम्ही जे काही फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरताना तुम्ही जी माहिती टाकली ती माहिती टाकलेली खरी आहे आणि त्याच्यानुसार जर तुम्ही कागदपत्राची पूर्तता करू शकले नाही तर त्या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू पण घेतला जाणार नाही आणि तुम्हाला रिजेक्ट केला जाईल, हे लक्षात ठेवा. ओके, चला कॉल लेटर दिलं जाईल ऑनलाईन रिटर्न टेस्ट साठी, LLPT साठी आणि इंटरव्ह्यू साठी. ऑनलाईन डिटेल्स विल बी इंटिमेटेड थ्रू द कॉल लेटर, त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर सेंटरचा व्हेन्यू जो आहे तुम्हाला तिथे सांगितलं जाईल. नंतर ऍप्लिकेशन तुम्हाला करायचंय, कोणत्या वेबसाईटवर जायचंय की pnb.bank.in या वेबसाईटवर जायचंय, फर्जी वेबसाईटवर तुम्हाला जायचं नाही. ओके, चला पुढे जे काही समजा कॅन्डिडेट पाहून गिल्टी ऑफ मिसकंडक्ट, एक्झामच्या वेळेस काही प्रॉब्लेम तुम्ही केला असेल तर त्यासाठी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, ऍप्लिकेशन फीस किती आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. ओके, ऍप्लिकेशन फीस जे आहे साधारणतः जे की समजा SC ST PWD कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी 50 रुपये आणि 9 रुपये GST म्हणजे 59 रुपये. आणि जे की समजा OBC नंतर EWS आणि जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये, पण 18% GST म्हणजे 118 वाढवा म्हणजे 180 वाढवा या ठिकाणी म्हणजे 1180 फीस जे आहे तुम्हाला द्यायची आहे. ओके, ऍप्लिकेशन कसं करायचंय तर ऍप्लिकेशन pnb.bank.in या वेबसाईटवर जायचंय आणि ऍप्लिकेशन करायचं विद्यार्थी मित्रांनो. तर हे झालं फीजच्या बाबतीत.
आणि अप्लाय कुठे करायचं त्याच्या बाबतीत. ओके, मग ऑनलाईन अप्लाय करायचंय तुम्हाला, ठीक आहे. नंतर अप्लाय करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहे या ठिकाणी. कॅन्डिडेट रिक्वायर्ड टू हॅव व्हॅलिड पर्सनल ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर गरजेचा आहे. ओके, नंतर पुढे कॅन्डिडेट्स विल हॅव टू क्लिक द लिंक, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन, इथे जायचंय. ओके, तर त्या ठिकाणी अप्लाय करायचंय तुम्हाला. नंतर तुम्हाला SMS येईल, नंतर मेल येईल, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर पुढे बघा मोड ऑफ पेमेंट, तुम्हाला पेमेंट करायचंय ऑनलाईन पद्धतीनं. फॉर्म भरताना तुम्ही कोणकोणत्या माध्यमाद्वारे पेमेंट करू शकता हे पण दिलेले. पेमेंट कॅन बी मेड बाय. ओके, नंतर रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर फीस तुम्हाला कंप्लीट करायची आहे. नंतर ई रिसिप्ट विल बी जनरेटेड असं सांगितलं. ओके, नंतर गाईडलाईन स्कॅनिंग अँड अपलोडिंग डॉक्युमेंट्स. ओके, आता तुम्हाला स्कॅन करून कोणकोणते कागदपत्र अपलोड करायचे फॉर्म भरत असताना हे पण समजून घ्या. ओके, बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेट विल हॅव रिक्वायर्ड टू हॅव स्कॅन इमेज फॉर हिज ऑर फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन and written declaration and PDF scan of other attachments as per the specification given below. ओके, यामध्ये फोटोग्राफ लागणार आहे तुमचा. नंतर पुढे ओके, फोटोग्राफ बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तो 20 KB ते 50 KB दरम्यान तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. चला पुढे, आता या ठिकाणी फोटोग्राफ कॅप्चर जे आहे तुम्हाला ऑनलाईन फोटो कॅप्चर करायचा आहे आणि तो सुद्धा तिथे अपलोड करायचा आहे. ओके, काय करायचं आणि काय नाही करायचं फोटो कॅप्चर करताना ते पण इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सिग्नेचर जे आहे साधारणतः 10 KB ते 20 KB दरम्यान लागते. नंतर तुमचा निशाणी डावा अंगठा जो आहे, लेफ्ट थंब इम्प्रेशन, या ठिकाणी JPG आणि JPG फॉर्मॅटमध्ये. नंतर जी काही साईन आहे ती सुद्धा JPG आणि JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे. तुम्हाला कॅपिटल लेटर मध्ये साईन करायची नाहीये. ओके, चला पुढे. नंतर हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते पण 50 KB ते 100 KB दरम्यान ठेवायचे. आणि जे काही समजा या ठिकाणी हँड रिटन डिक्लेरेशन दिलेले, हेच हँड रिटन डिक्लेरेशन स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये ब्लॅक पॅनने व्हाईट कागदवर लिहायचं आणि ते अपलोड तुम्हाला करायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर कास्ट आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे आहे हे सुद्धा PDF फॉर्मॅटमध्ये 500 KB दरम्यान, नॉट 500 KB खाली जे आहे साईज तुम्हाला काय करायची, अपलोड करायची. नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला काय करायचे, PDF फॉर्मॅटमध्ये फॉर्म भरत असताना अपलोड करायचं आहे. ओके, नंतर एक्सपिरियन्स डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर स्कॅनिंग डॉक्युमेंट, हे सगळं इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेली आहे. नंतर अपलोडिंग द डॉक्युमेंट्स, या ठिकाणी इन्फॉर्मेशन याची प्रोसेस दिली आहे. नंतर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनचं सांगितलेलं आहे. ओके, नंतर बॉन्डच्या बाबतीत बघा. ओके, बॉन्डच्या बाबतीत बघा, जर तुम्ही 3 वर्षाच्या अगोदर जॉब सोडला तर 2 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, नुकसान भरपाई बँकेची द्यायची. ओके, नंतर क्रेडिट हिस्ट्रीच्या बाबतीत सांगितलंय की ज्या क्रेडिट हिस्ट्री 680च्या वरती तुमचा क्रेडिट हिस्ट्री पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, अप्लाय करू शकता. ओके, सिबिल तुमचा चांगला पाहिजे या ठिकाणी, जे की समजा LBO साठी अप्लाय करतायत त्यांच्यासाठी. ओके, बाकी जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. ओके, या आपल्या काही कामाच्या नाहीये, त्याच्याबद्दल मी काही चर्चा करत नाही आणि डिस्क्लेमर दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे PNBचं LBOचं नोटिफिकेशन जे आहे एकदम व्यवस्थितरित्या मी या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. जे जे विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे जॉब मिळवण्यासाठी. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.